कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेमध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। पुन्हा एकदा पत्रांचा पाऊस, ईमेल्सचा वर्षाव सुरू झालेला आहे। डोंबिवलीच्या कुलकर्णी काकूंचं म्हणणं आहे की खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम त्यांना कशासारखा वाटतो तर म्हणे लोणच्यासारखा वाटतो। लोणचं जे गोड असतं, तिखट असतं, आंबट असतं, चमचमीत असतं, चटकदार असतं। खरं आहे काकू तुमचं म्हणणं। म्हणूनच कालचा नारायणराव राणे यांचा चमचमीत तिखट असा एपिसोड झाल्यानंतर आज आम्ही तुमच्यासाठी एक गोड एपिसोड घेऊन आलेलो आहोत। लोक हो, आपल्याला खूप हसवणारी माणसं भेटत असतात, पण त्यांची ही हसवी जी प्रतिमा असते ही बऱ्याच वेळेला फसवी असते, कारण त्यांच्या हास्य पाठीमागे थोडीशी खदखद, थोडंसं खुपणं असतं। हे काय खुपणं असतं हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे दोन विनोद वीरांना बोलवलेलं आहे। स्वागत करूया जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये महाराष्ट्राच्या ह्या लाडक्या दोन विनोद वीरांचं, वैभव मांगले आणि भाऊ कदम। मैं हूँ झुम 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 झुमरू पकड़ घुंघरू बन के घूमूं मैं ये प्यार का गीत सुनाता चला। मंजिल पे मेरी नजर मैं दुनिया से बेखबर बीती बातों पे दूर उड़ाता चला। उल्ले 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 वैभव मांगले आणि भाऊ कदम, तुमच्या नावाची डिमांड एवढी जास्त होती की आम्हाला पहिल्याच आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला बोलवायला लागलेलं। आपल्या गुर्जर बंधूंमध्ये आपण कल्पेश भाई, जिग्नेश भाई, अशी सगळी एस भाई आपण खूप पाहतो, भावेश भाई, पण मराठीमध्ये डायरेक्ट भाऊच नाव असल्यामुळे मग प्रॉब्लेम होतो का? फार वाईट वाटतं का? होतो खूप, म्हणजे घरापासूनच सुरुवात करतो। बायको पण भाऊच म्हणते? नाही, म्हणजे काय होतं, फोन आला, भाऊ कुठे आहे, तर भाऊ झोपलाय, बायको सांग भाऊ बाहेर गेलाय, बायको, हे ऐकून खूपच वाईट वाटतं। बायको जेव्हा हाक मारते त्याला भाऊ म्हणून हाक मारत नाही ना? नाही नाही, तेव्हा नाही। आपल्या तो इंडस्ट्रीमध्ये दोघे जण आहेत, एक वाड्या एक आहे, ज्या वाड्याला त्याची आई पण वाड्या म्हणते आणि बायको पण वाड्या म्हणते। पण मग बायकोचं ठीक आहे, पण इतर ज्या वेळेला बायका भाऊ म्हणून हाक मारतात त्याला वाईट वाटतं? तेव्हा थोडं खूपच। एक असा किस्सा आहे की एका मुलीला मला कॉलेजमध्ये प्रपोज करायचं होतं आणि मी म्हटलं चला करूया प्रपोज। मित्र म्हणाले अरे आत्ताच नाही तर कधीच नाही, आत्ताच काय ती कर। म्हणून मी गेलो घाबरत घाबरत तिच्याकडे, म्हणलं मला काही बोलायचं आहे तुला। ती म्हणते बोल ना भाऊ। भाऊ बोलल्यावर सगळं संपलं। पण एकंदरीत आपला रंग, आपलं दिसणं हे कधी खुपलं का? हा, कधी म्हणजे एखाद्या वेळी नाटकात म्हणा किंवा नाटकातच जास्त कॅरेक्टरवर न बोलता आपल्या रंगावर, आपल्या दिसण्यावर बोललं की ते वाईट वाटायचं की काही गरज नसताना का, म्हणजे नाटकात नाहीच आहे पण त्यावर बोललं जातंय, तेव्हा वाईट वाटायचं। अशी एखादी आठवण? एक नाटक करत होतो मी, त्या नाटकात त्या कलाकारांचं नाव घेत नाही मी, तर मीच नाहीये ना तो। नाही त्यावेळी नसताना त्या कॅरेक्टरचं काही संबंध नसताना ते बोललं गेलं, त्यामुळे ते मला फार वाईट वाटलं होतं। त्यांना बोलू शकत नव्हतं मी की असं नका बोलू म्हणून। बर वैभव, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की टक्कल असलेली लोक फार विद्वान असतात असं म्हणतात लोक, तर असा डायरेक्ट संबंध वाटतो का? नाही रे, असं काही नसतं। असे खूप इंडस्ट्रीमध्ये टक्कल करून घेतलेले लोक आहेत की ज्यांना आपण विद्वान वाटावं असं वाटतं, पण तसं कदाचित नसेलही। टक्कल आहे म्हणजे मला तसं टक्कल नाहीये, मला केस आहेत, इथून केस आहेत मला, आणि म्हणजे हे इथून विरळ झालेले आहेत, म्हणजे असा एक साधारण चिवड्यात लाडू टाईप मध्ये प्रकार आहे केस। भाऊ, आपलं पण पान सुपारीचं दुकान खूप छान चाललेलं होतं ना, हो. ते दुकान जास्त चांगलं होतं का हे अभिनयाचं दुकान जास्त चांगलं? नाही, इकडे काही झालं नसतं तर ते छानच होतं। त्यावेळी म्हणजे कामं नव्हती जेव्हा दुकान होतं तेव्हा, आणि घरून तेवढं नव्हतं की कर नाटक वगैरे। कोकणात म्हणजे नाटक कसला करतेस मेल्या,
नोकरी कर. हाच मुद्दा म्हणजे अजूनही आहे. म्हणजे अजूनही सासूरवाडीची माणसं म्हणतात का बायकोला की काय तुमचे हे काय करतात? नाही, नाही. ते अभिनय करतात पण ते ठीक आहे पण करतात काय? आणि तिकडे मग सुरू असतं काय करतात, टीव्ही दिसतात वगैरे, मग पैसे बरे मिळतात का, म्हणजे हा पहिला मुद्दा. घर चालतं का, म्हणजे त्याशिवाय कसं करेल ना. आणि मग आता व्यवस्थित चाललंय, पण आता दुकान नाही, आता हे दुकान चालू केलंय. पण पान सुपारीचं म्हणजे वडिलोपार्जित दुकान? नाही नाही, आम्हीच सुरू केलं. हो. हा. मग स्वतः बसायचं गल्ल्यावर? हो, स्वतः बसायचं. मग आता मिस करतो का ते? आता खरंच मिस करतो, कारण वेगळे लोक यायची, वेगळी कॅरेक्टर मला तिकडेही मिळायची. त्याच्यातलं एखादं कॅरेक्टर आठवतंय का? हा, एक माणूस वरतीच बिल्डिंग मध्ये, त्याच्या खालीच दुकान होतं, वरून यायचा तो, पान नकावडा पान द्या ना, पान हा द्यायचो. मग जरा व्हायचं चुना सुपारी, मग तंबाखू थोडं थोडं. तर ते पैसे वगैरे काही नाही, आपल्या असं गप्पा मारता मारता ते एक बोलताना बद 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 असं काहीतरी शब्द ऐकला. ते म्हटलं पुढच्या वेळी येतील तेव्हा हे अजून जास्त द्यायचं काहीतरी, ते ऐकायला मिळेल. ते यायचे तर मी जास्तच द्यायचं. आणि एक यायचे ते बोलता बोलता प्लस काय माहितीये, असं आहे प्लस काय माहिती, अशी सुरुवात व्हायची त्यांची. काय झालं का प्लस काय माहिती, आणि मित्राने जे सांगितलंय तेच हे बोलायचे सेम. तू एक वाक्य बोलून दाखव, मग ते रिपीट करतील की आपण असं असं करू दाखव. नाही, काय माहितीये ना भाऊ, मला असं वाटतं की हे बघ, पानाची गादी उत्तम चालली आहे, तर जरा अजून 4-2 गोष्टी ठेव ना, म्हणजे वेफर्स ठेव, समजा डिओ ठेव वगैरे, असं ठेव ना. नाही, प्लस काय माहिती आहे, म्हणजे आता चाललंय ना, तर ते ठेव ना. प्लस काय माहिती आहे, म्हणजे ते बरं होईल. नाही, गंमत काय, तो भाऊ आहे ना, भावाला पण मदतीला घे ना. हा, म्हणजे प्लस काय माहितीये, घे ना. या सगळ्या गोष्टींचा वापर तुम्ही स्क्रिप्ट मध्ये करत असता का? म्हणजे स्क्रिप्ट रायटर ज्या वेळेला देतो स्क्रिप्ट, आणि त्यामध्ये मग अजून ऍडिशन्स या सगळ्या होत असतात का? सगळं स्क्रिप्ट मध्ये असतं तेच करतात? नाही, ऍडिशन होत असतं स्क्रिप्ट मध्ये. काय काय वेळी ते नसतं, मग ते कॅरेक्टर करते वेळी ते हा एक कॅरेक्टर आहे, म्हणजे जसं मी शहाणपण देगा देवा मांजरेकरांचा चित्रपट, त्यात एक वेडा करायचे, ते सगळे 4-5 वेडे. म्हटलं त्यांनी सांगितलेलं की कॉमन नको आहे वेडा, ते केस खाजवते वगैरे असं काही नको. तर म्हटलं काय करू, ते एकदा प्लॅटफॉर्मला होतं डोंबिवलीत, ते एक असा माझ्या समोरून गेला, सिगरेटचं पाकिट होतं. हा, चल त्याला आत टाक, शिव्या हा टाक, मी शिव्याला मला सांग ना, मी टाकतो, घे आत घे त्याला. हा असा का गेला, हे सॉलिड आहे. मग मी त्यावेळी ते वापरलं वेडा. मोबाईल असतो हातात, मोबाईल नाही, फक्त तो ते कॅरेक्टर तिकडे प्ले केलं, म्हणजे असा एक वापर. वैभव, अशा आता ह्या फू बाय फूच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही बघतो आणि सगळा महाराष्ट्र ज्यावेळेला वेडा होतो तुमच्या दोघांचे परफॉर्मन्सेस बघून, तर त्यावेळेला पाठीमागच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला इंटरेस्ट आहे की खरोखर हे म्हणजे खोपड्यातलंच आहे की अशी स्क्रिप्ट येते का कधी? कारण स्क्रिप्ट लिहिणारे वेगळे असतात. आता मी याच्याबद्दल नाही, पण आली स्क्रिप्ट आणि अरे यार हे काय आता करायचं, असं झालं, असं कधी झालंय का? असं खूपदा होतं. तर असं एखादं स्क्रिप्ट छोटंसं 2-4 वाक्याचं काही लक्षात आहे का, जे आलं त्यावेळेला एकदमच पातळ होतं आणि त्याच्यात काहीतरी घालून तुम्ही लोकांनी एकदम सॉलिड केलं? म्हणजे खरं सांगू, जे बेवड्याचं स्क्रिप्ट आम्ही केलं होतं त्याच्यात फक्त 3 लाईन होत्या. एक बेवडा घरी येतो आणि तो दारू आपण प्यायलो नाही आहोत असं त्याला दाखवायचं आहे बायकोला. बायको त्याला त्या अर्थाने तिला माहिती आहे पण ती दाखवत नाहीये. कसं करून दाखवणार? आता हे एवढं सगळं लिहिलं होतं, तर विशाखा आणि मी याच्यामध्ये आता म्हटलं काय करणार आपण आता, कारण डायलॉग पासून सगळं, तर म्हटलं आपण डायलॉग कमी बोलूया आणि इम्प्रोव्हाइज जास्त करूया. दाखव थोडं करून दाखव. ती सरळ रेषा मारू नको ना, सरळ रेषा, सरळ नको सरळ रेषेवर. अच्छा, सरळ रेषा मारू का? बर, हा मारली सरळ रेषा. याला का ते वाकडी तिकडी मारली रेषा, सरळ कुठे मारली? अहो ती सरळच मारली रेषा, सरळ मार. मग ती परळ सरळ मारते आणि ती सरळ मारली आणि ती उभी राहते. हा, आता सरळ रेषेवरून चालून दाखवा. कुठे सरळ रेषा? असं ते खाद्यावर हात ठेवतो मी. कुठे सरळ रेषा? हे आहे ना. मध्ये झोप लागते अशा एक मध्ये ती होती. नंतर ती म्हणाली की शाळा म्हणून दाखवा. ते म्हणते आधी प्रतिष्ठा, पृष्ठा, जाज्वल्य,
सगळं पाठ आहे आपल्याला शेड्यूल. आता शाळा म्हणा. हा शाळा 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 शब्द कधी फुटत नाही, नुसती जीभ चालते. तर ते खूपच होतं. आणि कधी कधी म्हणजे मला विशाखासाठी माझं एवढं सॉलिड ट्युनिंग आहे की आम्हाला एकमेकांच्या गोष्टीचं हसू येतं. ती जी एखादी रिॲक्शन एकदम वेगळीच देते ती एका पॉइंटला. फार मोठी ऍक्ट्रेस आहे. ते आमचं ट्युनिंग फार. आता आम्ही लग्नाची बेडी पण नाटक करतो आहोत, त्यात सुद्धा आम्ही एकमेकांकडे बघून हसतो स्टेजवर. आम्हाला त्या गोष्टींची गंमत येते, एकमेकांची रिॲक्शनची. आता ही काय रिॲक्ट होणार आहे मला माहिती असतं आणि त्याचं हसू येतं. आधीच हसू येतं मला, आता ही काय रिॲक्शन देणार आहे. जी माझी आणि भाऊची सुद्धा खूप आम्हाला गंमत येते. करून गेलो गावचे आम्ही आता 300 प्रयोग जवळपास केले, एकडाव भट्टाचे 500 प्रयोग केले. तर मला वाटतं त्यात सुद्धा भाऊला जास्त विचारलं तर बरं होईल की काय आम्हाला गंमत. म्हणजे एकडाव भटाचं नाटक जे करत होतो आम्ही, हा एक गोष्ट करतो अशा वेळी. आता आम्हाला तो चान्स नसतो, ह्याला रुमाल कायम असतो ह्याच्यात. एक असा रुमाल, तो रुमाल लोकांना वाटतं कॅरेक्टरचं एक सॉलिड, का वाह क्या बात आहे. तो रुमाल असतो, समोरच्याला हसवून आपण गप्प होतो. हा धरतो असा रुमाल, मला हसवतो आणि असा धरतो. मी हसतो, मी दिसतो असा. एक दोनदा सचिन गोस्वामींचं, आमचे डायरेक्टर, त्यांचंच नाटक ते खूप ऐकलंय मी त्यांचं. ह्याच्यामुळे ह्याला दोष देत नाही मला, तू का हसतोस म्हटलं. तर तेच तर तिथे काय घडतं तुम्हाला नाही माहिती, हसायला येतच काय करणार. काही करायचं म्हणजे जे कॅरेक्टर नॉर्मल एवढे प्रयोग व्यवस्थित चालत होतं ते एक वेगळंच चालायला लागलं स्टेजवर. दाखव. आता मी नॉर्मल असा चालतो. असा आहे, मारू नका साहेब, मारू नका. बेडरूम दाखव, चल तिकडे. चला असा मी नॉर्मल येतो. ए माधव चल बेडरूम, मारू नका, चल तिकडे. चल तिकडे. वैभवला तुम्ही सगळे विनोदवीर म्हणून जरी ओळखत असला तरी मी मात्र एक चांगला गायक म्हणून ओळखतो. आणि मी वाट बघतो की कधी तो पार्श्व गायक म्हणून माझ्या हातात मिळतोय, संगीत दिग्दर्शक म्हणून माझ्या. आणि माझ्या एखाद्या चित्रपटाला त्याच्याकडे गाऊन घ्यायची इच्छा आहे. माझी अशी फरमाईश आहे की तू एक गाणं आत्ता गावस, आणि ते पण मी सांगतो तू ते टॉवेल मध्ये हा जब से तेरे नैना, जब से तेरे नैना विथ टॉवेल त्यावेळेला गायला होता, आता विदाउट टॉवेल आम्हाला. जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे, जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे, तब से दीवाना हुआ सबसे बेगाना हुआ, रब भी दीवाना लागे रे, रब भी दीवाना लागे रे हो, जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे। ओ जब से मिला है तेरा इशारा, तब से जगी है बेचैनिया हो, जब से मिला है तेरा इशारा, तब से जगी है बेचैनिया, जब से हुई सरगोशियां तब से हुई है मदहोशियां, जब से जुड़े यारा तेरे मेरे मन के धागे रे, तब से दीवाना हुआ सबसे बेगाना हुआ, रब भी दीवाना लगे रे, रब भी दीवाना लगे रे हो। खरंच का डोळे पिटून गात होतास, कुणाला समोर विचार करू? खरं सांग, अरे खरं सांग, तू सारेगमत खोटं बोललेलास त्यावेळेला, बायको 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 करत होता सारखं. नाही, काय होतं, प्रॉब्लेम तोच आहे की माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत लोक. आणि भाऊ विश्वास ठेवायचा.
नाही ठेवायचं. नाही आता या सिच्युएशनला शब्द बरोबर येत आहेत का, याच्या समोर सूर मला लागतोय का, कारण हा जज होता ह्याच्या समोरच मी ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे डोळे बंद करून माझाच विचार करत होता असं दुसरं म्हटलं. शब्दांचा विचार, सुरांचा विचार, त्या पण गोष्टी त्यावेळेस महत्वाच्या असतात ना. म्हणजे तुला ह्याच्यावरूनच सांगतो मी, याच्या चेहऱ्यावरनं पटतंय का भाऊ, हे खरं बोलतंय असं कुठल्या तरी अँगलनी वाटतंय का? मला काही पटत नाही. तुला काय वाटतं कोणाचा विचार करतोस? भाऊ काय रे, अरे सांग 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 भाऊ, सांगू नका. करून गेलो गाव एकत्र आहे, लक्षात आहे ना. आज आपण वैभव मांगले हा विनोदवीर म्हणून सगळ्या जगाला माहिती आहे, पण त्याची सुरुवात ज्यावेळेला झाली त्याला इतकं चांगलं गाणं असताना कदाचित गायक म्हणूनच कारकीर्द करायची होती का, किंवा अजून काही? मी जर गाणं शिकलो असतो ना अवधूत, म्हणजे मला ती आवड होती शाळेत असता, म्हणजे 9वी 10वी पासून मला आवड होती आणि वडिलांना म्हणायचो की मला गाणं करायचंय, गाणं, आणि ते सगळं क्लासिकल. तर तेव्हा काय पुन्हा तेच की परिस्थिती तशी नव्हती की मी मोठा असल्यामुळे बाबा तू गाणं शिकायला जा आता, बरोबर, पटकन शिक आणि नोकरी लाग, आणि माझ्या हाताखाली हा वडिलांचा दृष्टिकोन होता, जो मध्यमवर्गीय दृष्टिकोन अत्यंत रास्त होता तो. पण मला वाटतं ते गाणं करायचं राहिलं. गाणं जर मी केलं असतं ना एक सलग 10-12 वर्ष, तर डेफिनेटली मला माहितीये मी चुकून सुद्धा इकडे आलो नसतो. ह्या एकडाव भटाचा हे नाटक एवढं तुफान ज्यावेळेला चाललं, पण त्याचा ज्यावेळेला चित्रपट झाला त्यावेळेला मात्र वैभव तुझा विचार केला गेला नाही. तर ह्याचं काहीतरी फार खुपतं का, फार मनात कुठेतरी? हो, खुपतं मला, कारण म्हणजे मी भरत जाधवानी खूप छान काम केलं त्याच्यात, खूपच चांगलं केलं, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. पण मला वाटलं की तो अधिकार माझा होता. आणि जेव्हा मी सिनेमा बघितला तेव्हा त्यांचं काम मला आवडलं, पण मला डेफिनेटली असं वाटलं होतं की मी जास्त चांगलं करू शकतो. हा, म्हणजे कारण मी ते केलं होतं आणि मला माहिती होता माधव भट काय आहे, किंवा ती माझी मुलगी, माझा जावई, माझी बायको काय आहेत हे मला सगळी माहिती आहे. तो फरक पडतो, पण तरी सुद्धा भरत जाधवांनी खूप चांगलं काम केलं होतं याच्यामध्ये. मला असं वाटलं की त्यात त्यांचाही दोष नाही. काय, आता इतके सगळे कमर्शियल वागतात लोक, त्या कमर्शियल वागण्यामध्ये मला वाटतं त्यांचं हे वागणं बरोबर आहे की आज भरतला घेतलं तर सिनेमा विकला जाईल. ऑफकोर्स तेव्हा फुबाई फू पण नव्हतं, मी तेव्हा आज जेवढं नाव मिळालं तेवढं मला नाव नव्हतं मिळालं, तर तेव्हा कदाचित सिनेमा विकला गेला नसता असं त्यांना वाटतंय. पण तरी सुद्धा मला असं म्हणायचंय की आमचा जो प्रोड्युसर होता पूर्वी, ही त्याची जबाबदारी होती. आणि मला अजूनही वाटतं की शेवटी काय, गोस्वामी त्याचे डिरेक्टर होते, त्यांच्या हातात सुद्धा काय होतं, त्यांना त्याचा सिनेमा करायचा होता. पण त्यांनी पण लावून धरलं असतं तर कदाचित मला वाटतं झालं असतं, म्हणजे मी काम करू शकलो असतो. पण कमर्शियल या गोष्टीमुळे त्यांनी त्याचा विचार केला असेल. लोक, ठीक आहे. गोस्वामी म्हणजे तुम्हाला लक्षात येत आहे, या कार्यक्रमाचे जे दिग्दर्शक आहेत आमचे, तेच जे एकडाव भटाचे दिग्दर्शक होते, तेच ज्यांनी चित्रपट केला, तेच ज्यांनी भरत जाधवला घेतलं त्यावेळेला. यांचं खुपणं इतक्या फास्ट कनेक्ट करणारा एकमेव कार्यक्रम असेल. या खुपण्याचं उत्तर तुम्ही ताबडतोब द्यायला पाहिजे. वैभव मित्रा, मला मान्य आहे तुझं खुपणं, पण काही व्यावसायिक अपरिहार्यता होत्या त्यावेळी. तुला आठवत असेल तर मी तुला फोनही केला होता की मांगले असं असं घडतंय, पण त्यातला अण्णा महाराज तू करावास, आणि तिथंही काहीतरी घडलं की ज्यामुळे ते तुला करता आलं नाही. अर्थात या सगळ्या गोष्टीत आपण पुन्हा पडूया नको. त्यानंतर तू सतत माझ्या स्वप्नात यायला लागलास, पहाटे वगैरे येतोस आणि विचित्र एक्सप्रेशन्स, वेगवेगळे तुझे हावभाव, बऱ्याचदा मी दचकून उठलेलो आहे. गंमत सोड, मला एवढंच म्हणायचंय की हे जे काही घडलंय त्याची सव्याज परतफेड मी करणार आहे. एक आपण छान सिनेमा करू ज्यात तुला आवडणाऱ्या भूमिकेत असेल आणि आपली सगळी भटांची टीम पुन्हा एकत्र आलेली असेल आणि आपण धमाल उडवलेली असेल. वैभव मांगले इतका हिट असून, 2x2 मध्ये हिट असून, त्याच्या नावाने चित्रपट खपला जाईल की नाही याची गॅरंटी निर्मात्यांना नाही. त्यामुळे लीड मध्ये आतापर्यंत चान्स मिळाला नाही. परंतु ज्या वेळेला इव्हेंट्स होतात त्यावेळेला मात्र गॅरंटेड वैभव मांगले बाबा पाहिजेत, भाऊ कदम बाबा पाहिजेच. तर ही गोष्ट नक्की आवडते का नाही आवडत? ते सुरुवातीला बरं असतं, म्हणजे जेव्हा आपल्याला नाव मिळत असतं आणि लोक तुम्हाला बघून शिट्या टाळ्या वाजवतात. पुन्हा तेच आहे की तुम्ही त्या अशा इव्हेंट्सना किती जाणं तुम्ही स्वतःला त्याच्यात बांधून घेता हे फार महत्वाचं असतं. तुम्ही ऍज अन करिअर म्हणून तेच स्वीकारलं असेल
किंवा तुम्हाला वाटत असेल काही नाही ह्याच्यातच भावा भरपूर पैसा आहे आणि ह्याच्यात मला आनंद वाटतोय, तर ते चांगलंच आहे, मग त्याच्याविषयी काही वाईट नाहीये. पण मला असं वाटतं की मला वैयक्तिक या गोष्टीचा फार कंटाळा येतो. भाऊ सेम प्रश्न तुला पण विचारतो की इव्हेंट्स मध्ये परफॉर्मन्स करणे, नाटकामध्ये करणे आणि चित्रपटामध्ये करणे, ह्या 3 गोष्टीमधली सगळ्यात आवडणारी आणि सगळ्यात खुपणारी? आवडणारी नाटक आणि चित्रपट. इव्हेंटला एवढंच होतं की रिस्पॉन्स फीडबॅक जो आहे पब्लिकचा तो तेवढा हे नाही होत. म्हणजे जे काही आपण विनोद करतो ते काही सगळेच कळतात किंवा त्या टाईपचं स्किट असेल तर गोष्ट वेगळी. मग जरा थोडं वेगळं स्किट करावं लागतं जे आपण टीव्हीत नाही करू शकत, चित्रपटात नाही करू शकत. मग या पब्लिकसाठी एक वेगळं स्किट करावं लागतं. अच्छा, काय असतं ते वेगळं? म्हणजे वेगळं म्हणजे थोडं लाऊड? नाही लाऊड नाही, डबल मिनिंग थोडं असं जाणार आहे. बरोबर. म्हणजे आम्ही जसं एक केलं होतं हा प्लीज. गंडस्थळावर तारे आणि मी. शिकारीला चाललंय, मी राजा, ते प्रधान, बंदूक घ्यायची, शिकार करायची. तर ते म्हणतात गंडस्थळावर लक्ष ठेवायचं. हा मी सांगतो तुला, मी तारे. ऐक इथून आता जायचं आणि शिकार करायची. तयार तयार. काय करायचं आता? एक काम कर, गंडस्थळावर बंदूक ठेव. कुठं? गंडस्थळ कुठं असतं ते? इथं कसं नाही मग काय? नाही इथं असतं. इथं गंडस्थळ. गंडस्थळावर बंदूक लाव. भाऊ, ह्या इंडस्ट्री मधलं तुमचं खुपणं? एक तर पेमेंट महत्वाचं. काही चित्रपट करायचे असेल, अरे भाऊ एक चित्रपट करायचं म्हटलं, अरे वा चांगलं आहे, चांगलं कॅरेक्टर आहे, सॉलिड रोल आहे, असं आधीच बोलून नंतर पण बजेट थोडा. मला कळत नाही कमी बजेटवालेच का मला भेटतात. ते मला फार वाईट वाटतं की मीच मित्रांसाठी किती वेळ करत राहायचं. म्हणजे आतापर्यंत करत आलो, अजूनही आता करायचं, म्हणजे माझी काही प्रगती होऊच नाही का आर्थिक, असं सतत मला वाटत. असं का प्रॉब्लेम आहे, असं का होतं बरं? केलं नाही तर तेही काम जातं, बरोबर. त्यामुळे ते करणं गरजेचं असतं. आणि मग नंतर म्हणजे आता फुबायफू केल्यामुळे आता थोडं जास्त विचारायला लागले. जी लोक तेव्हा विचारतही नव्हती आज यायला लागलीत. करतो चित्रपट करायचा, मस्त आहे, पेमेंट तोच प्रकार. म्हटलं रे आता काय प्रॉब्लेम आहे? बरं मित्र जास्त घ्या, सॉलिड मार्क, हे नको करू, नाहीतर नको करू. म्हटलं मग दुसरं एक सांगतो, त्याचं काय ऐकू नकोस, कर. कारण हे आता मी असं सोडलेत चित्रपट, जे काय देतील पेमेंट त्यात कर काम. काय करावं बरं, घरची परिस्थिती असल्यामुळे आपण तो विचार करतोच. आपला महिना गेला पाहिजे चांगला, बाकीच्या गोष्टी तर सोडत, त्या कधी होतील तेव्हा होतील, पण मग त्यासाठी करावंच लागतं. आणि मग तेवढं खूपतं की नाही असं तरी आता विचार करू नका, द्या चांगले पेमेंट द्या, जेणेकरून बरं वाटेल काम करताना सुद्धा. वैभव, ह्याच्या खुपण्याबद्दल तुझं काय मत आहे? डू यू अग्री विथ? नाही, पण मला वाटतं भाऊने त्याचंच उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पूर्वी त्याला काम करायला सांगायचे कमी पैशामध्ये, आता फुबायफूमुळे 4 कामं वाढली आहेत पण त्याच पैशात करायला सांगतायत. तर मला वाटतं चॉईस त्याच्याकडे आहे आता, किंवा त्याच्याकडे आता बॉल आहे. तर बाबा ही कामं मी नाही करणार, किंवा 4 कामं आहेत त्यातली 2 कामं तर सोडू शकतोस. एकदा हा कामं सोडतोय असं लक्षात आल्यानंतर लोक पैसे देतील. तर मला वाटतं भाऊला मला हेच सांगायचं आहे की आता तोंड उघडायला शिक, याचा अर्थ पैसे मागायला शिक. मला तुमची गरज आहे तर मला आता एवढे पैसे तर द्या. तुम्ही म्हणताय तेवढे तर मी घेणारच नाही, पण मी म्हणतोय तेवढेही नको देऊ, काहीतरी सुवर्ण मध्ये तरी काढू त्यातून. तू शिकलायस काय सगळं? मी नक्कीच शिकलो. पूर्वी माझी ह्याच्यासारखीच अवस्था होती माझी. खूप छान बोललास वैभव. पण ह्याच विषयावर महेश मांजरेकरांची एक प्रतिक्रिया आपल्याकडे आहे, बघूया काय म्हणतात. वैभव, तू एक आउटस्टँडिंग नट आहेस.
मी हे आता तुला उगाच तुझी तारीफ बिरीफ करायचं म्हणून बोलत नाही, पण खरंच आहे म्हणजे तू खऱ्या अर्थाने असं आपण म्हणतो ना की ऑलराऊंडर नट. म्हणजे तू एक कॉमेडियन नाही आहेस किंवा एक तू निगेटिव्ह नाही आहेस किंवा तू एक हिरो मटेरियल नाही आहेस. तुला एक ॲडव्हान्टेज आहे की तुला कुठलाही रोल दिला तर तू करू शकतोस. स्टेजवर तर मला वाटत नाही की बऱ्याच वर्षात तुझ्या इतकी केपेबिलिटी असलेला नट मी पाहिलेला आहे. वैभव, ते खुपणाऱ्या पण गोष्टी आहेतच, त्या अर्ध्याधिक तुलाही माहिती आहे. तुला असं वाटतं की अख्ख्या जगातलं काम संपणार आहे, आता परवापासून काम मिळणारच नाही, त्यामुळे तू उद्या सगळी कामं घ्यायला बघतोस. मग तुला नाटकही हवं, तुला सिरियलही हवं, तुला सिनेमाही हवा, तुला सुपरही हव्यात, तुला सगळंच हवं. आणि त्यामुळे काय होतं की तुला चिक्कार काम आहे. म्हणजे मला वाटतं की तू जर असं प्लॅन केलंस ना तू यू विल गो व्हेरी व्हेरी फार. तू एक स्टेजवरचा सिनेमातला एक खूप मोठा नट म्हणून नाव कमवशील. पण तू इन्सिक्युअर होत असशील कदाचित, त्यामुळे ते सगळं होत असेल. पण ते नको होतो इन्सिक्युअर, कारण त्याची गरज नाही. काय म्हणणं? पहिलं जे म्हणाले ते अर्थातच माझं कौतुक आहे, त्याच्याविषयी मी काही बोलणं हा अपराध होईल. दुसरं त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्याविषयी मला असं वाटतं की इन्सिक्युअर होत असेल, होतोय माणूस, शेवटी कलाकार आहे आणि मलाही माझं कुटुंब आहे, त्यांच्याही भवितव्याची जरा मला चिंता करायची असेल तर मला वाटतं मला पैसे कमवायला हवेत. मी इतकेही ते म्हणतात एवढीही कामं घेऊन नाही ठेवली आहेत, कारण सरांना मला त्यांनाही माहिती आहे ते अर्थात, कारण ते एवढं माझ्याविषयी बोललेत तर त्यांना हे नक्की माहिती आहे. करून गेलो गावचे एका वर्षामध्ये 200 प्रयोग झाले. 365 दिवसापैकी 200 दिवस मी दिलेत त्या नाटकाला. एकाही नाटकाचे एका वर्षामध्ये 200 प्रयोग एवढ्यात कुठल्या नाटकाचे झालेले मला आठवत नाहीत. याचा अर्थ मी जे काम घेतले त्याच्याशी फार प्रामाणिक राहिलोय. बरोबर. मला एक काम घेतल्यानंतर मला अनेक कामं करायला खरंच आवडत नाहीत, ती ऍडजस्ट झाली तर मी करतो. सुपाऱ्या पण शनिवार रविवारी नाटकाचे प्रयोग असतात आणि नेमकेच शनिवार रविवारी सुपाऱ्या असतात, फंक्शन्स असतात, स्किट करायचे असतात कुठे कुठे, तर त्या सुपाऱ्या आम्ही घेत नाही, कारण प्राधान्य नाटकाला आहे. रादर नाटकाच्या मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेमध्ये जवळपास 50% जास्त रक्कम याच्यात मिळते स्किटच्या मानधनामध्ये. तर अर्थातच मी ते प्रयोग कॅन्सल करून किंवा प्रयोग नका करून मी सुपारी घेतो असं मी म्हणू शकतो. पण मला माहिती आहे की शनिवार रविवारीच प्रोड्युसरला पैसे मिळतात. प्रयोग लागले तरच माझ्या बरोबरचे सहकलाकार, आज ज्यांना नावं नाहीयेत त्यांचं पोट फक्त नाटकावर आहेत, म्हणून आपण हे करायला पाहिजे. सरांचं म्हणणं जर असेल की मी खूप कामं घेतोय तर सर तसं नाहीये. लोक हो, आता ही गोष्ट आपल्याला कळलेली आहे की एकदाच ज्यावेळेला संधी मिळते त्यावेळेला देखील दोघांचं खुपणं जे बाहेर आलंय ते मुख्यत्वे कामाबाबतची चिंता, भविष्याबाबतची चिंता, पैशांबाबतची चिंता. आज महाराष्ट्रातले 2 विनोदवीर आघाडीचे इथे बसलेले आहेत आणि जर का त्यांची विवंचना असेल, त्यांचा जर का हा प्रॉब्लेम असेल, तर मला असं वाटतं खरोखर आपण पुन्हा एकदा विचार करायला हवा की आज कलाकारांना मिळणारे पैसे हे योग्य आहेत का, हे त्यांचं खुपणं अतिशय रास्त आहे. आणि आज मी हे खुपतेरी ते गुप्तेच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडलं, याबद्दल मला खूप खूप आनंद होतोय. आता आपल्याला त्यांच्या खुपणाऱ्या गोष्टी काय आहेत ह्याकडे देखील आपण येणार आहोत. माझे प्रश्न आणि माझं खुपणं माझ्याकडे दिलेलं आहे, पण त्याआधी बघूया काही लोकांनी प्रत्यक्ष दिलेल्या रिॲक्शन्स ज्या आमच्या कॅमेऱ्यानी टिपलेल्या आहेत. वैभव, तुझ्याबद्दल लोकांना काय खुपतं? हॅलो वैभव मांगले, ओळखलत का? अरे मी कामाक्षी कुलकर्णी. अरे आठवत नाही का? अरे काय सांग तुला, अरे डीएडच्या वर्गामध्ये होतो एका वर्गात. केवढा मागे लागला होतास तू माझ्या, मी तुला कानफडत पण मारली होती. वैभव आठवतात का आपले गुरुजी केवढे ओरडले होते तुला ते? काय मागले, काय ओळखलं का? मी सुनील तावडे, फू बाय फू मधून. पण आपली एक गोष्ट खुपायची आम्हाला खूप. सीझन 2 होता, दुसरा सीझन आपला. त्यावेळी आपलं स्किट संपवून आपण स्पर्धकांमध्ये जाऊन बसायचो. तू पण तसाच स्किट संपवून स्पर्धकांमध्ये जाऊन बसायचास.
मग आमचं स्किट सुरू व्हायचं, सगळ्यांची स्किट सुरू व्हायची, सगळ्यांच्या स्किटला सगळे खळखळून हसायचे, प्रेक्षक सुद्धा हसायचे, परीक्षक सुद्धा हसायचे. तू मात्र हसायचा नाहीस, चेहरा पाडून बसायचास, तुझे वेगवेगळे कुचकट रिॲक्शन्स द्यायचास. या मी मॉनिटरवर पण पाहिलंय, एपिसोडमध्ये पण पाहिलंय, टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये पाहिलंय. मला माहिती नाही तू का हसायचा नाहीस ते. तू म्हणशील की आमचं स्किट तुला आवडलं नाही म्हणून तू हसलास, पण तुझ्याही स्किटला पण आम्ही हसायचो की. त्यामुळे ती गोष्ट आम्हाला सतत खूपच राहिली. नाही पण असं नाहीये, तुम्ही एपिसोड काढून बघा, जी स्किट बरी झाली त्या स्किटनं मी खूप खळखळून हसलो आहे. आणि खरं तर माझं हसणं इतकं स्वस्त नाहीये. कार्यक्रमासाठी कोणी पैसे देऊन मला हसायला लावलं तर मी हसे नाही, पण मला माझ्या गोष्टीनं तुम्ही हसा असं जेव्हा असतं तेव्हा मला फार हसायला येत नाही. माझं जरा महाग आहे हसणं. पण काय काय एपिसोड, तावडेचा शोलेचा एपिसोड होता, दे मार आम्ही हसलो होतो तावडेच्या एपिसोडला. खूप जणांची अशी स्किट होती की त्यांना मी हसलोय, पण मी इतक्या सहज हसत नाही हे खरं आहे. म्हणजे हा माझ्यावर आरोप आहे, पण मी चेहरा नव्हतो पाडून बसायचो, मी असं बघत असायचो. आता याच्यातून कदाचित काय चाललंय, काय करताय तुम्ही, असं जर कोणाला वाटत असेल तर माझा इलाज नाहीये, पण मी छान बसायचो असं. याची तुम्ही त्यावेळेला समोरचा माणूस ज्याला चांगलं काहीतरी स्किट करतोय किंवा बरं स्किट करतोय त्यावेळेला हसण्याची अनेक कारणं असू शकतात, की आवडलं म्हणून हसायला पाहिजे, मित्र आहे म्हणून हसायला पाहिजे, ही हसण्याची कारणं. आणि न हसण्याची कारणं काय, एक म्हणजे मला आवडत नाही, माझं हसणं महाग आहे. दुसरं म्हणजे मी जर का हसलो नाही तर ह्याची मार्क कमी होती. ह्यामधली नक्की काय कारण होती? म्हणजे मला हसायला येत नाही खरं सांगायचं तर. आउट ऑफ द ट्रॅक जाऊन कुणी काही केलं ना तर मला भयंकर हसू येतं. मला धक्का दे तुझ्या रिॲक्शन मधून, तुझ्या ऍक्टिंग स्टाईल मधून, तुझ्या कॅरेक्टर मधून मला धक्का दिलास ना. माझी इमॅजिनेशन पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. आता हा काय करणार आहे हे जर मला कळलं तर मला हसूच येत नाही. दुसरी गोष्ट, तावड्यानं असं मला म्हणायचं की तुम्ही माझ्या हसण्याचं कशाला गांभीर्याने गोष्ट घेताय. प्रेक्षक हसतायत, परीक्षक हसतायत, बाकीचे कलाकार हसतायत, एकटा मांगले हसत नाहीये तर त्याचं फार तुम्ही सिरियसली घेऊ नका, सोडून द्या. नाही हसत आहे त्याला काहीच आवडत नाही असं म्हणून सोडून द्या. एनिवे आता भाऊच्या खुपण्याकडे जाऊया, बघूया लोकांना भाऊच्या कुठल्या गोष्टी खुपतात. भावड्या, तुझ्यासारख्या निरागस माणसाबरोबर काम करताना खूप मजा येते, धमाल येते. तुझे पंचेस तुझे आम्हाला देतोस ते वाजवताना सुद्धा खूप धमाल येते. तुला वाटेल की तुझ्यासारख्या निरागस माणसामध्ये खुपण्यासारखं काय, तर मला एक गोष्ट खुपते आणि ती मी प्रकर्षाने इथे सांगू इच्छितो. मला तुझ्याबरोबरचा प्रवास हा खूप खुपतो यार. म्हणजे गर्दीच्या ट्रेनमध्ये तुझ्याबरोबर चढणं आणि मग ते असंख्य लोक तुला भेटतात, मग तुझ्याबरोबर फोटो काढत बसतात आणि मग आपली चर्चा बाजूलाच राहते आणि लोकांची नुसती झुंबड उडून जाते. तो प्रवास मला खूप खुपतो यार तुझ्याबरोबरचा. थोडं एक किस्सा मला इथे सांगावासा वाटतोय. आपण गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये एकदा डोंबिवलीवरनं चढलो होतो आणि तिथे गेली 15 वर्ष सलग प्रवास करणारं एक भजनी मंडळ होतं. 15 वर्ष सातत्याने तिकडे भजनी गात गात प्रवास करत होतं. त्यांनी तुला ओळखलं, मग तुला त्यांनी पुढे ओढलं आणि मग टाळ्यांच्या गजरात तुझं स्वागत केलं होतं. हे बघताना फार मला तुझा अभिमान वाटला होता. क्या बात आहे. कुशल बद्रिकेनी ही रिॲक्शन दिलेली आहे. भाऊ काय उत्तर देशील? प्रेक्षक भेटतात, ट्रेननीच प्रवास करतो ना मी अजूनही, त्यामुळे मग प्रेक्षक भेटतात, एपिसोड बघितल्यानंतर बोलतात. त्याला त्रास होतो की तू एंटरटेन करू नको त्यांना. मग तो विचारणार काय एपिसोड मस्त, इथेच राहता, डोंबिवलीच राहतो. मग कुठे राहता? मग तिकडे राहतो. मग पैसे किती? हे सगळं जे काय तो त्याला वैतागतो. नंतर असं व्हायला लागलं ते विचारायला आणि कुशल, अरे भाऊ मी काय बोलतो इकडे ये, मला घेऊन जायला लागला. अशा प्रकारे त्याला ते बरोबर आहे. मलाही आता थोडं त्रास होतोच. पण खूप काही प्रश्न विचारतात, त्याची उत्तरं माझ्याकडेही नसतात. ट्रेननीच का अजून फिरता तुम्ही? त्यांना काय माहिती आता सुरुवात झाली म्हटलं. एनिवे पुढचं खुपणं बघूया काय आहे. काय सांगू भाऊ तुमच्याबद्दल? अहो खूप गोष्टी आहेत खुपणाऱ्या. सांगू? बघा सगळ्यांच्या समोर सांगणार आहे. पहिली भाऊंची खुपणारी गोष्ट म्हणजे भाऊंबरोबर जितक्या स्किट केल्या त्या सगळ्या स्किटमध्ये परीक्षक मला, तू भाऊंना खूप छान साथ दिलीस. हो हसता काय, खरंच आहे, खरंच असंच म्हणतात.
आणि दुसरी खुपणारी गोष्ट म्हणजे जर भाऊ आदल्या दिवशी कुठे शूटिंग करत असतील किंवा कुठल्या नाटकाचा प्रयोग असेल तर भाऊंची झोप झाली नाही तर भाऊ स्किटमध्ये विसरतात. भाऊ हो की नाही? भाऊ खरं सांगा, हो की नाही? आणि मग भाऊंच्या डोळ्यात दिसतं की काय आता पुढे, काय आता पुढे. भाऊ भाऊ खरं सांगा, भाऊ हो की नाही? आणि सगळ्यात भाऊंची सगळ्यात मोठी खुपणारी गोष्ट, भाऊ तुम्ही खूप गोड आहात. हे झोप येते, झोप झाली तर डायलॉग विसरतात. हो हे काय ते एकतर राहतो डोंबिवलीला, शूटिंग असतं, मग सकाळी 4ला उठा, रात्री 2 पर्यंत झोप येत नाही, रेग्युलर सवय. मग आता सकाळी उठायचं म्हटलं त्यात झोपच होत नाही. मग प्रवासात एक तर येताना बसायला जागा मिळत, उभं राहून या. मला माहिती होतं भाऊची झोप नाही झाली की कल्ला पुढे. मग त्याचं काही त्याला सुचत नाही त्याच्या पुढे, झोपेपुढे. कारण तो एक स्वभाव असतो काही काही जणांचा, झोप नाही पूर्ण झाले की त्यांचं काहीच होत नाही त्यांच्याकडनं. तर भाऊ आला सेटवर आणि झालं काय, पहिलाच दिवस होता भाऊचा, डे 1 शूटिंग होतं, घडलंय बिघडलंयचं. भाऊ आला शूटिंगवर, मग रंगादादांनी सांगितलं बरं हे करायचं ते करायचं ते करायचं. ओके, भाऊ कपडे बिपडे घालून तयार. त्याला वाटलं आता शूटिंग आहे आणि कुठलं काय. लंच झाला, लंच ब्रेक झाला आणि लंच ब्रेक नंतर ताबडतोब ह्याचा सीन लावला. तेव्हा वाजले होते साधारणतः 3 म्हणजे ऐन बहर ना झोपेचा. नुकतंच जेवण बिवण झालेलं आहे. आणि भाऊ मला आठवत आहे सीन चालू होता, सीन चालू कट 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 असं झालं. तो काहीतरी दुसऱ्या ऍक्टरला रंगादादा काहीतरी समजावून सांगत होता, तर भाऊ इथे बसला होता. भाऊ काय राजा का कोणतरी प्रधान होता त्याच्यात, कोणतरी होता समथिंग. तर भाऊ सेटवर झोपला होता त्या मधल्या वेळात. काय शूटिंग चालू असताना भाऊ झोपला होता. भाऊ कुणाकडे झोपायला जात नाही, त्याला विचारा, कारण माझ्या झोपेचा त्रास होतो लोकांना, नको उगा शिव्या घालतील लोक म्हणून भाऊ कुणाकडे झोपायलाही जात नाही रात्री. अरे घरी चल भाऊ, चल ना. नको नको, घरातले उठतील तुझ्या, नको नको, मी नको, घरी येते, मी जातो. तो स्टेशनवर रात्र काढेल पण तो घरी जात नाही कोणाच्या झोपायला. मी त्याच्या रूम मध्ये असतो ना, रूम मध्ये असलो की झोपूच शकत नाही. मी कानात बोळे घालतो, बोळे कानात, आणि इतका मध्ये मध्ये त्याचा सूर लागतो. म्हणजे मला ह्या रिदमची सवय होते हळूहळू. ह्या रिदमची सवय होते आणि मला झोप येते. अलीकडे मला झोपच येत नाही भाऊ रूम मध्ये नसेल तर दौऱ्यावर. भाऊच्या रिदमची मला सवय झाली. हा सेट झाला रिदम, मग आपल्याला ओके चला चला. आणि मध्ये असं झाल्यानंतर भाऊ हे ओके परत रिदम मध्ये. तुम्ही स्वतःला तुमचं रुटीन चेंज करून घ्या, भाऊचं रुटीन बदलत नाही. माझ्याकडे महाराष्ट्रातल्या लोकांचं जे खुपणं आलंय त्याच्यामध्ये खरोखर असा प्रश्न आहे की खरोखरच भाऊ इतके शांत आणि इतके साधे आहेत का, हा साधेपणाचा अभिनय आहे? अभिनय नाही, खूप मी शांतच आहे तसं. म्हणजे घरी सुद्धा आणि इकडे पण वैभवला माहितीच आहे. बेसिकली भाऊला ना परिस्थितीमुळे काही गोष्टी फार पटकन कळल्यात. हे आपल्याला येत नाही, हे आपल्याला जमत नाही, त्याच्या वाटेला आपण जाऊ नये. मला एवढं येतं तर त्याच्यात माझी मास्टर आहे तर मी तेवढंच करतो. तर याच्यामुळे काय होतं, त्याला मुळात सुपिरिटी कॉम्प्लेक्स नसल्यामुळे मला येतच, त्याच्यामुळे त्याचा कुणाला त्रास होत नाही किंवा तो कुणाला त्रासही त्या पद्धतीने देऊ शकत नाही. भाऊ माझ्या पात्रतेचं मला जेवढं काम असेल तेवढं द्या, तेवढं मी प्रामाणिकपणे करतो. म्हणजे आज इतकी वर्ष भाऊ माहिती नसण्याचं कारणही ते असू शकेल, पुढे पुढे करण्याची सवय नाही. मला असं वाटतं की साधेपणाची पावती म्हणजे भाऊच्या साधेपणाची पावती वैभवनी दिलेली आहे. म्हणजे ते खरोखर साधेपण खरंच साधं असणार. पुढचं खुपणं बघूया भाऊच्यासाठी. भाऊ तुझ्याबद्दल काय बोलू मी, मला आयुष्यात कोणाशी कंपॅरिझन करायची वाटली भाऊ तुझी, तर मी तुझी कंपॅरिझन चार्ली चॅप्लिनशी करेन. मी बरेच कॉमेडियन पाहिलेत, इंडियन पाहिलेत, फॉरेनचे पाहिलेत, पण इंडियन कॉमेडियन मध्ये तू फार फार पुढेस. म्हणजे त्यांनी कोणी तुझ्या जवळपास फिरकू नये इतकं तुला सेन्स ऑफ ह्युमर, तुझा टायमिंग सुपर्ब आहे. आणि तेवढंच, आणि काय म्हणतो तुझं कॉम्बिनेशन खूप डेडली आहे. तू ह्युमर करत असताना तुझ्या चेहऱ्यावर एक सॅडनेस आहे जो मला तुझ्या आधी थोडा भरत जाधवमध्ये दिसलेला. भरत जाधवमध्ये ती एक क्वालिटी आहे, त्याच्यात एक सॅडनेस आहे आणि त्याला कॉमेडीचा सेन्स आहे. पण तुझ्यासारखा कॉमेडियन मी कित्येक
वर्षात म्हणजे मला वाटतं गेल्या दशकात पाहिलं नसेल एवढं तुला कॉमेडी सेन्स आहे तो की मला तुला घेऊन एक सिनेमा करायचा ज्यात तू हिरो असशील. पण तुला खरंच खोटं वाटेल की मला ना तसा सब्जेक्ट मिळत नाही. म्हणजे तसा सब्जेक्ट काढायला तर भाऊला हिरो घेऊन करूया नाही. मला तुझे जेवढे ॲसेट्स आहेत ते सगळे वापरता आलं पाहिजे रोलमध्ये. तुझा तो पॅथॉस मला वापरायचा आहे, तुझा सेन्स ऑफ ह्युमर वापरायचा आहे. आणि कसं माहिती आहे तुझ्या सोसायटीतनं आलास म्हणजे तू खरंच खूप कष्टातनं वरती आलास हे तुझ्या चेहऱ्यावर दिसतं आणि आणि ते कधी लपवत नाहीस. आणि तू आहेस तो व्हेरी काय म्हणतात त्याला खरा आहेस तो. भाऊ तुझ्याबद्दल खुपणारी गोष्ट एकच आहे की मला असं वाटतं तू खूप मूर्ख आहेस. म्हणजे तुला तुझं भलं बघता येत ना. तू खूप चांगला आहेस हे तू मला कधी कधी वाटतं तू खूप चांगला आहेस हे तुझं ॲसेट पण आहे. पण तू खूप चांगला आहेस हे मला तुझी खुपणारी पण गोष्ट वाटते. थोडासा तरी तू प्रॅक्टिकल हो. सगळे तुझ्यावरती म्हणजे म्हणतो ना आपण यू लेट पीपल वॉक ओव्हर यू. म्हणजे कोणी काही केलं तरी तू आपलं शांतपणे सहन कर. तू नको सहन करू. तू आता एक आपलं कसं असतं की काय नवीन नवीन जेव्हा नट येतो तर प्रत्येक जण त्याला असा दाबायचा प्रयत्न करत असतो. पण तू स्वतःला प्रूव्ह केलं आहेस. आता तू थोडासा अफर्मेटिव्ह हो. तू थोडासा स्ट्रॉंग हो. काय म्हणणं काय उत्तर देशील? तुला पटलंय का नाही? पटलंय. प्रयत्न करीन बदलायचा. लता दीदींची नक्कल केल्यामुळे कोणी दुखावलं गेलं का? कोणी तसं स्पष्ट सांगितलं किंवा येऊन कोणी बोललं की बाबा नाही सांगितलं. हा मला एक दोन लोक येऊन मला म्हणाले रादर पत्र सुद्धा वृत्तपत्रामध्ये म्हणजे वर्तमानपत्रात येऊन गेले की एवढ्या मोठ्या गायिकेची तुम्ही नक्कल करता तर तुम्हाला काहीतरी जरा वाटलं पाहिजे तुमच्या जीवाला. पण ह्याच्या व्यतिरिक्त देखील मी असं ऐकलं की आशाबाईंना मात्र ते आवडलं होतं. आशाबाईंनी कौतुक केलं. हो म्हणजे मला आशाबाईंच्या समोर करायचं असं म्हटल्यानंतर मला म्हणजे दे माय धरणी ठाय झालं होतं. म्हटलं आता भूमी इथे गिळेल तर बरं होईल. त्या साक्षात समोर बसलेल्या आणि मी नक्कल करायला सुरुवात केली आणि तुम्ही बघा तो मिफ्ताचा कार्यक्रम. मला गंमत वाटते त्या मी त्यांच्याकडे बघितलं पण नाही पण त्या ज्या पडत होत्या खाली नंतर मला लोकांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला आयुष्यभराची पावती आहे की जी मी कधीही विसरू शकत नाही. म्हणजे आता मी लताबाईंची नक्कल कुठेही नाही केली तरी मला काही फरक पडत नाही. त्यांनी मला बोलावून घेतलं आतमध्ये. तो जो मुलगा होता ना ज्याने ती दीदीची नक्कल केली त्याला बोलवा. आणि त्यांनी मला बोलावून घेतलं आणि त्याने डोक्यावरनं हात फिरवला आणि त्या मला म्हणाला की कसे आहात हो तुम्ही? कुठलं गाव कुठलं? म्हटलं मी कोकणातला आहे. तरीच म्हणजे ही रिॲक्शन मी कधीच विसरू शकत नाही त्यांची. झलक घेऊन टाकूया. अशासाठी म्हणून एक गाणं गाते मी इथे. वा आणि आता वेळ झालेली आहे ती पॅरडी सॉंगची. भावड्या पडाना दान है मांगली जरा शैतान है फिर भी दोनों की कॉमेडी में जान है भावड्या पडाना दान मांगली गाय
आणि भाऊ आणि वैभव मांगले तुम्ही दोघ जण रॅपिड फायर साठी तयार आहात का? आपण मागण्यांपासून सुरुवात करूया. भाऊपासनं करा ना प्लीज. ओके, भाऊपासून सुरुवात करूया. चला, आवडतं नाटक एक डाव भटाचा का करून गेलो गाव? करून गेलो. आवडता दिग्दर्शक सचिन गोस्वामी का राजेश देशपांडे? सचिन गोस्वामी. आवडते नेते बाळासाहेब ठाकरे का शरद पवार? बाळासाहेब ठाकरे. आवडता निर्माता महेश मांजरेकर का राकेश सारंग? महेश मांजरे. आवडता सहकलाकार वैभव मांगले सुप्रिया पाठारे? वैभव मांगले. लव्ह सीन कुणाबरोबर करायला आवडेल, सई ताम्हणकर का अमृता खानविलकर? अरे वैभवला काय एवढं हसायला येते? अरे मला म्हणजे आता दिसलंच म्हणजे मांजरेकर सिनेमा करणार आहे. अरे काय दिसलं यांना, दिसलं. सई ताम्हणकर का अमृता खानविलकर? ते मलाच पटत नाही, मी त्यांच्याबरोबर कसा दिसेल. भाऊ दोघी जणी ऍक्ट्रेसेस आहेत, दोघी जणीचं काम आहे काम हे बघ, तू सही करणं. उत्तर आणि त्या दिलं. लवसीन करतात. सही हा मग हा सही. ते सही उत्तर ते सांग. परत पण एवढं लाजायला काय झालं? सई आणि अमृता, तुम्ही जर का हा कार्यक्रम बघत असाल तर मला माहिती आहे की तुम्ही भाऊचा चेहरा बघून पोट धरून हसत असणार, कारण आमची काही तशी चालत झालेली आहे. एनिवे, आता मागले आवडती भूमिका एक डाव भटाचा का करून गेलं गाव? एक डाव भटाचा. दिग्दर्शक राजेश देशपांडे का परेश मुकाशी? परेश. आवडता सहकलाकार भालचंद्र कदम आनंद इंगळे? भाऊ. काय आवडतं, बाई व्हायला का बाई पाहायला? ऑफकोर्स पाहायला. आवडता सिनेमा हरिश्चंद्राची फॅक्टरी का काका स्पर्श? हरिश्चंद्राची फॅक्टरी. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची, आणि हा फोन जो जादूचा फोन आहे हा फोन देतोय मी भाऊकडे. बघूया भाऊ कुणाला फोन लावतोय. हॅलो. हा बाबा, भाऊ बोलतोय. नाही, आज खूपच आठवण आली तुमची. आज एवढं कौतुक होतंय, सगळे मित्र गुरुवर्य सर सगळे कौतुक करतात, पण तुम्हीच नाही आहात. खूप आठवण येते बाबा. बाबा, होतात तेव्हा मला तुमच्यासाठी काही करता नाही आलं, पण आता आहे तर तुम्हीच नाही आहात. खूप बरं वाटतंय, पण म्हणजे आता नाव होतंय, सगळे कौतुक करतायत, पण मला प्रत्येक वेळी माझ्या मित्रांच्यात माझे जे सगळं शुभचिंततात त्यांच्यात तुम्हीच दिसता मला. त्यांचं प्रत्येक गायडन्स, असं वाटतं तुम्हीच माझ्याशी त्यांच्यातून बोलतात. त्यावेळी कुठेतरी भीती वाटते, आणि अशा भीतीच्या वेळी तुम्ही जवळ असायला हवं होतं. भाऊ, तुम्ही म्हणलात तुमच्या शुभ चिंतणाऱ्यांमध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला बाबा दिसतात ना. तुम्हाला वाटतं मी तुमचं शुभ चिंततो? थोडा काळ माझ्यामध्ये बाबा बघू शकता? या. भाऊ, तुमच्या तुमचे वडील आज असते, त्यांचं जे काही वय असतं त्याच्यापेक्षा माझं खूप कमी आहे. मला पण एक मुलगा आहे,
तो भाऊसारखाच मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि त्याला त्यावेळेचा मी असताना मिठी मारीन, मी असेन नसेन मला माहित नाही, पण तो आनंद मला आत्ता तुला मिठी मारून झाला. आणि खरोखर बाबाजीकडे कुठे असतील ना, त्यांना ते फिलिंग पोचलं असेल माझ्या मनात. त्यांना खूप अभिमान वाटला तुझा, की काही लोकांना यश थोडं उशिरा मिळतं, पण आज तुला जे वाटतंय की आज माझ्याकडे हे सगळं असताना जर का बाबा नाही आहेत, तर बाबांना मी असतं तर मी हे सगळं दिलं असतं. म्हणजे तुझं फिलिंग 100% त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यांच्या आत्म्याला खूप शांती लाभलेली आहे, खूप आनंद झालेला आहे. एवढा निरोप मी त्यांचा तुझ्याबरोबर. मांगले, आता तुम्ही तयार आहात का? हॅलो, हा, मोहनदास करमचंद गांधी का? हा, वैभव मांगले बोलतोय मी, महाराष्ट्रातून, मुंबई या शहरातून बोलतोय. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की जो देश तुम्ही ज्या प्रकारे आम्हा लोकांच्या हाती सोपवून गेला होता, तर तो काही देश काही फार बऱ्या दिशेनं वाटचाल करतोय असं वाटत नाहीये. कारण ज्या गोष्टीचा तुम्ही ज्या गोष्टीला मुळापासून जो विरोध केला होता तुम्ही आणि सत्याचा आग्रह धरला होता, तर मला वाटतं त्यातली काही गोष्ट इथे होताना दिसत नाहीये. आज जर तुम्ही आलात आणि सामान्य माणसांचे प्रश्न आणि सामान्य माणूस ज्या परिस्थितीमध्ये या देशात जगतायत, तर ती फार या देशासाठी आणि एक माणुसकीसाठी आणि लोकशाहीसाठी सुद्धा फार भूषणावह गोष्ट नाहीये. तर काय म्हणजे इतका भ्रष्टाचार बोकाळलाय आणि ज्या पद्धतीने माणसं खात सुटली आहेत सिस्टीम मधली, कुठलाही आगापिछानं बाळगता, आणि मात्र इथे ज्याच्यावर आपण अन्न शिजवतो तो गॅस मात्र प्रचंड महाग झालाय, ज्याच्यावर गाड्या चालतात ते डिझेल खूप महाग झालंय, आणि ज्यांना नोकऱ्या नाही आहेत किंवा ज्या माणसांची पोटं हातावरची आहेत, त्या हातावरच्या पोटांचं जी माणसं जगतायत त्या माणसांचं जगणं मात्र दिवसेंदिवस फार असह्य होत चाललेलं आहे. आणि यादवी माजेल याची अपेक्षा आता तरी करता येत नाही, कारण मध्यमवर्ग जो क्रांती करतो तो गाढ झोपलेला आहे सध्या. त्याच्यामुळे अवस्था मध्यमवर्गाची तर बिकट आहे, पण त्याहीपेक्षा बिकट अवस्था इथल्या गरिबांची झालेली आहे. तर बघा काही करता येतंय का, कारण आता आमच्या हातात तरी काही नाही करण्यासारखं. तर फार चित्र भीषण आहे. तर आमच्यात कोणी चांगला नेता नाही ज्याचं कोणी आम्ही ऐकू किंवा जो कोणी लोकांचं प्रबोधन करेल. तर तुम्ही प्लीज काहीतरी करा, आणि वरून तुमच्या जवळ देव बसलेला असेल तर त्याला सांगा की बाबा रे, हे फार चांगल्या दिशेला जाणारं चित्र नाहीये, तर प्लीज आम्हाला मदत करा. थँक्यू. वा वैभव, खूप छान फोन लावलास. आणि आता तुमचा निरोप घेण्याआधी आमचे स्पॉन्सर्स कॉटन किंग तर्फे तुम्हाला एक सदिच्छा भेट. दोन्ही विनोदवीरांनी खूप मजा आणली, खूप विनोदी किस्से सांगितले, पडद्या मागच्या गोष्टी सांगितल्या, ऍक्टिंग करून दाखवली, मिमिक्री करून दाखवली, गाणी म्हणून दाखवली, आणि शेवटी ज्या वेळेला फोनची वेळ आली त्यावेळेला त्यांना हळवं पण होताना आपण बघितलं. प्रत्येक हास्य कलाकारा पाठीमागे एक अश्रू लपलेला असतो, ह्याचं पुन्हा एकदा आपल्याला प्रात्यक्षिक बघायला मिळालं. अशाच काही धमाल व्यक्तिमत्वांना पुढच्या भागातनं देखील भेटत राहूया. कायमच पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते.